जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊजी युट्यूब चॅनल एडिटर संजय कानून इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा बर्थडे एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो, आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. रस्ती है निगाहें मेरी तक नहीं रात में ढल नहीं. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेनू विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो आजचा खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपले जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, विचार न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला दोन प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रीसेट आणि शिकेबिटा प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो, स्टार्टिंगला आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथनं फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो करेक्ट 15.13 सेकंदापर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला व्यवस्थित इथं स्क्रीनवरती सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो स्पॉट कलर. स्पॉट कलर इथनं इफेक्ट सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. सिम्पली मित्रांनो ॲड इफेक्ट्सवरती जायचं आहे. वरती सर्च करा विग्निटी. विग्निटी इफेक्टला इथनं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली बॅक यायचं आहे मित्रांनो. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन ऑपेसिटी मित्रांनो आपल्याला इथनं 60% ठेवायचे. करेक्ट मी इथनं 60% ठेवतो. 60% ठेवल्यानंतर स्टार्टिंगलाच आहे मित्रांनो. इथं बघू शकता ग्रुप जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक-एक करून. होऊ शकतं इथनं मी ग्रुप अनहाईड करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो ग्रुपमध्ये फोटो कसे ॲड करायचे सांगतो. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो 4:5 रेशोमधले आपल्याला पहिला 3 इमेज क्रिएट करून घ्यायचे आहेत 4:5 रेशोमधले. तर कसे करायचं सांगतो. सिम्पली बॅक यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं 4:5 रेशो इथनं सिलेक्ट करा. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथनं फोटोला ॲड करा. फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॅक यायचा आहे. वरती कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून करंट फ्रेम एज पीएनजी वरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर इथनं मित्रांनो सिम्पली इथनं सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला उरलेले इथनं 2 फोटो करायचे. टोटल 3 फोटो करायचे आहेत. मित्रांनो मी ऑलरेडी इथनं करून घेतलेले आहेत. सिम्पली बिटमार्क प्रीसेटला पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. होऊ शकता वर तुम्हाला एक मित्रांनो इथं पी-एन-जीची लेयर दिसेल. एडिटर 37 पी-एन-जी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथे मित्रांनो सिलेक्ट मीडिया एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो इथनं फोटोला सिलेक्ट करा आणि वरती सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो बॅक यायचं आहे. मी 2 नंबरच्या ग्रुपला इथनं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो 3 नंबरच्या ग्रुपला यायचं आहे. सिम्पली एडिट ग्रुपला जायचं आहे. पहिला फोटो ॲड करून घ्या. फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो होऊ शकता इथे मित्रांनो कोणाचा बर्थडे तुम्ही व्हिडिओ एडिट करणार आहात मित्रांनो इथं नाव चेंज करून घ्या. तर मित्रांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो 2 नंबरचा ग्रुप इथनं लहान झालेलं दिसेल. सिम्पली असं वाढवायचं आहे. 15.13 सेकंदापासून जी लास्टपर्यंत आपल्याला एक-एक बिटला इथनं एक-एक फोटो ॲड करायचे आहेत. तर फोटो कसे ॲड करायचे सांगतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथनं फोटोला ॲड करा. नेक्स्ट बिटला जायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. बघू शकता मित्रांनो मी एक-एक बिटला इथनं पटकन एक-एक फोटो मी ॲड करून घेतो. तोपर्यंत आपल्या जर कोण चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. 2च फोटो राहिलेले आहेत ॲड करायचे. तर मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. वरती थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायला मित्रांनो विसरायचं नाही. तर झालेले आहेत. एक लास्टचा इथनं फोटो ॲड करून घेतो पटकन. फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रेसेटला बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता जे आपले मित्रांनो पहिले 3 ग्रुप आहेत, त्या तिन्ही ग्रुपला मित्रांनो हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे. जे पहिले 3 ग्रुप आहेत, त्या पहिल्या तिन्ही ग्रुपला मित्रांनो हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो लास्टचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी लेयर करा. कॉपी लेयर केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर मित्रांनो कुठं-कुठं मित्रांनो डबल बीट आहेत. बघू शकता व्हिडिओमध्ये कुठं-कुठं डबल बीट आहेत. त्या डबल बीट जवळ हा व्हिडिओ इफेक्ट सिम्पली इथनं पेस्ट लेयर करायचा आहे. नेक्स्ट बीटला जायचं आणि इथनं सिम्पली असं एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचं आहे. कुठं-कुठं डबल बीट आहेत तिथेच फक्त सिम्पली इथनं पेस्ट लेयर करा आणि मित्रांनो एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे व्हिडिओ इफेक्टचा. बघू शकता मी पटापट इथनं करून घेतो. मित्रांनो झालेला आहे व्हिडिओ इफेक्ट आपण पेस्ट करून बॅक यायचा मित्रांनो शिक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो पहिला 3 नंबरचा इथनं इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसला आल्यानंतर कुठं-कुठं मित्रांनो डबल बीट आहेत. त्या डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. म्हणजे मित्रांनो कुठं आपण व्हिडिओ इफेक्ट ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. म्हणजे डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट करून घेतो फटाफट. पेस्ट केलेले आहेत मित्रांनो. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर जेवढे काय मित्रांनो व्हिडिओमध्ये फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. त्या प्रत्येक फोटोला मित्रांनो हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहे. मग पटापट मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपले सर्व काही इथने इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. सिम्पली स्टार्टिंगला अशा प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेट टू बिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॉर्टमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करायचं आहे. स्ट्रोकची साईज मित्रांनो 11 ठेवा करेक्ट. मी इथनं 11 ठेवतो. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर मित्रांनो काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे प्रत्येक व्हिडिओ इफेक्टला. तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.